निसर्ग हा माणसाचा खरा मित्र आहे, पण त्याच निसर्गात असलेल्या अनेक जीवांबद्दल माणसाला भीती वाटते, विशेषतः सापांविषयी. अज्ञान, अंधश्रद्धा आणि गैरसमज यामुळे सापांबद्दल अनेक चुकीच्या धारणा समाजात रुजल्या आहेत. मात्र या चुकीच्या समजुती दूर करून सर्पसंवर्धनासाठी अहोरात्र झटणारे काही निस्वार्थी कार्यकर्ते आहेत आणि त्यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे सर्पमित्र योगेंद्र विरकर. योगेंद्र विरकर परिचय आणि कार्यक्षेत्र. योगेंद्र विरकर हे तालुका पेण, जिल्हा रायगड येथील रहिवासी आहेत. बालपणापासूनच ना निसर्ग आणि प्राण्यांबद्दल विशेष आकर्षण होते. विशेषतः सापांविषयी समाजात असलेल्या भीतीला त्यांनी आव्हान दिले आणि स्वतःच्या ज्ञानाने व धैर्याने सर्पसंवर्धनाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सर्पमित्र म्हणून कार्य. योगेंद्र विरकर यांनी अनेक वर्षे सर्पमित्र म्हणून काम करत हजारो सापांचे प्राण वाचवले आहेत. गावोगावी जाऊन सापांविषयी जागृती निर्माण करणे, सर्पदंश टाळण्यासाठी मार्गदर्शन करणे, तसेच साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडणे असे अनेक महत्त्वाचे कार्य ते करत आहेत. अंधश्रद्धा आणि भीती दूर करण्यासाठी प्रयत्न. आजही ग्रामीण भागात तसेच शहरांमध्येही लोकांना वाटते की साप म्हणजे जीवघेणा प्राणी, त्यांना मारणे किंवा मारून टाकणे हेच योग्य आहे अशी समजूत आहे. मात्र योगेंद्र विरकर हे लोकांशी संवाद साधून त्यांना सांगतात की साप हा पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे आणि तो मारता त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर सक्रियता. लोकांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवण्यासाठी आणि सर्पसंवर्धनाची जनजागृती करण्यासाठी सर्पमित्र योगेंद्र विरकर या नावाने ते फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सक्रिय आहेत. त्यांच्या माध्यमातून ते सापांविषयी माहिती देतात. समाजासाठी प्रेरणादायी कार्य. योगेंद्र विरकर यांचे कार्य फक्त साप वाचवण्यापुरते मर्यादित नाही, तर पर्यावरण संरक्षण आणि लोकशिक्षण हाही त्यांचा महत्त्वाचा उद्देश आहे. अशा सर्पमित्रांच्या कार्यामुळेच निसर्गाचा समतोल राखला जातो आणि समाजातील अंधश्रद्धा कमी होण्यास मदत होते. निष्कर्ष. सर्पमित्र योगेंद्र विरकर हे फक्त सापांसाठीच नव्हे, तर समाजाच्या भल्यासाठीही कार्यरत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक सापांचे प्राण वाचले आहेत आणि अनेक लोकांमध्ये सर्पांविषयी जागरूकता निर्माण झाली आहे.